काल एक नागडा पोपट मुंबईहून उडत उडत रत्नागिरीला गेला होता आणि पुन्हा आपली जुनी घिसीपिटी जी टेप होती ती त्याने काल वाजवलेली आहे। पुन्हा काल त्यांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत। या आरोपाला मी वारंवार उत्तर दिलेलं आहे आणि किरीट सोमय्याला उत्तर द्यायला काही मी बांधील नाही। मी कोर्टाच्या आदेशाची प्रत मागच्या वेळेला आपल्यासमोर वाचून दाखवली होती। कोर्टाने त्यात स्पष्ट असं म्हटलं होतं की साई रिसॉर्टची कारवाई ही जी काय आहे ही मालाफाईड आहे, तसं कोर्टाच्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे। मी त्याच्यावरती जास्त काही जाऊ इच्छित नाही। तो जो काय विषय आहे, कोर्टाने आम्हाला जे सांगितलं आहे की नियमाच्या बाहेर जर काय बांधकाम असेल तर आम्ही सदानंद कदम यांनी सांगितलं आहे की ते आम्ही तोडू। यात कुठेही माझा संबंध नाही, माझा त्या विषयाशी कुठलाही संबंध नाही, मी वारंवार सांगितलं आहे आणि ही ऑर्डर देखील सदानंद कदम यांच्यासाठीचीच आहे। प्रश्न असा आहे की किरीट सोमय्यांनी आतापर्यंत फार वल्गना केल्या, लोकांच्या पाठी खोटे आरोप लावले, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हैराण करून एजन्सीज लावून वेगवेगळ्या पक्षात जायला भाग पडलं। आज मी किरीट सोमय्याला आव्हान देण्यासाठी इथे आपल्याला बोलवलेलं आहे। किरीट सोमय्यामध्ये जर हिम्मत असेल तर मी एक प्रकरण खेडचे तत्कालीन आमदार, माजी मंत्री, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरणं मी आपल्याला सांगतोय। खेडमध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता। त्या नगरपालिकेच्या भूखंडाचा नंबर आहे 1490 आणि त्यापैकी 1600 चौरस मीटर ही जागा त्याच्यामध्ये रामदास कदम यांच्या शिवतेज आरोग्य संस्थेने लाटलेली आहे। आता ही लाटली कशी? याच्यात नियमाचा कुठे भंग झाला। ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरित पट्ट्यासाठी। आपल्याला माहिती आहे की जेव्हा हरित पट्टा असतो, ग्रीन झोन असतो, तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही। अशा प्रकारचं आरक्षण लपवून खेड नगरपालिकेकडनं हा भूखंड लाटला गेला। त्याच्यावर शिवतेज आरोग्य संस्थेचं बांधकाम झालं। शिवतेज आरोग्य संस्था ही दाखवली गेली की आरोग्याशी संबंधित काम करणारी संस्था आहे। भूखंडावरती एक प्रकारे बांधकाम करताच येत नाही, कारण ते हरित पट्ट्यात आहे आणि हरित पट्ट्यात असताना ते आरक्षण लपवून स्वतःच्या संस्थेसाठी हा भूखंड मिळवला, त्याच्यावर बांधकाम केलं। बांधकामाचे निकष देखील त्यांनी डावलले। बांधकामामध्ये तिकडे जर आरक्षण लपवून जर त्यांना प्लॉट मिळालेला होता तरी देखील तो प्लॉट सुरुवातीला 3 वर्ष, नंतर 7 वर्षासाठी देता येतो, परंतु यांनी सुरुवातीला 9 वर्ष आणि नंतर 99 वर्षासाठी हा प्लॉट त्यांनी ताब्यात घेतला। शासनाच्या नियमाप्रमाणे महिन्याला 100 रुपये भाडं होतं, यांनी खेड नगरपालिकेचे ठराव केले की वर्षाला 100 रुपये भाडं, ते देखील त्यांनी भरलेलं नाही। जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत, त्याच्यात खोटे दाखले आहेत, त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने, शिवतेज आरोग्य संस्थेने केलेलं आहे। या संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन मंत्री, विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे। हे सगळं पदावर असताना केलेलं आहे। हे बांधकाम आजही पूर नियंत्रण रेषा जी आहे या पूर नियंत्रण रेषेच्या अखत्यारीत येतं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की सगळे निकष डावलून यांनी केलेलं आहे। ज्या सदानंद कदम यांच्या रिसॉर्टच्या बाबतीमध्ये CRZच्या कायद्याचं उल्लंघन होतं म्हणून आणि त्याचं पाणी समुद्रात जातं म्हणून ED आली, पूर्ण चौकशी केली, 11 महिने सदानंद कदम यांना अटक केली। किरीट सोमय्या वारंवार तिकडे हातोडा घेऊन जात होते। माझा साधा प्रश्न असा आहे, किरीट सोमय्यामध्ये जर हिम्मत असेल तर रामदास कदम यांच्या या सगळ्या प्रकरणाची त्याने चौकशी करावी
सगळी कागदपत्र ही माझ्या हातात आहेत. ही किरीट सोमय्याला मी पाठवणार आहे आणि ह्या नागड्या पोपटाची किती हिंमत आहे ती मला बघायची आहे का फक्त कुत्र्यासारखं विरोधी पक्षाच्या अंगावरती भुंकायचं, त्यांना सतवायचं. हिंमत असेल तर रामदास कदमांची चौकशी कलेक्टरकडे जाऊन मागा. तुझ्यात तर हिंमत नाहीच आहे हे आम्हाला दिसतंय, कारण तू भाडोत्री आहेस. तुला फक्त भुंकायला सांगितलं तर तू भुंकतो. हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या बाबतीमध्ये ही चौकशी करा. या पूर्ण अंडर आणि सगळ्यात महत्त्वाचं 2018ला ह्या बांधकामाला म्हणजे ह्या रिझर्वेशनला काढण्यात आलं. म्हणजे 2018पर्यंत तो ग्रीन झोन होता आणि 2014मध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे. म्हणजे सरळ जर 2018ला त्याचं जर रिझर्वेशन काढलं आहे, 2014ला बांधकाम झालंच कसं? पूर नियंत्रण रेषेचं अजूनही जे तिकडे जे नियम आहेत ते तसेच आहेत. तशा नियमामध्ये बांधकाम कसं करता येईल? या सगळ्या गोष्टींची तक्रार आम्ही कलेक्टरकडे केलेली आहे. मी स्वतः कलेक्टर, SP, ईडीचे अधिकारी, सगळे जे काय संबंधित यंत्रणा आहेत या सगळ्यांना भेटणार आहे. नाहीतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यावरती आवाज उचलला जाईल. हे एक प्रकरण मी किरीट सोमय्यांकडे देतो, त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहे. दुसरं प्रकरण त्यांचं जे आहे ते तर त्याच्यापेक्षा पण भयानक आहे. एक जांभुर्डे नावाचं गाव आहे खेडमध्ये. येथे जमीन भूसंपादन करण्यात आलं. रामदास कदम यांची जी 2 मुलं आहेत, योगेश रामदास कदम व सिद्धेश रामदास कदम, या योगेश रामदास कदम आणि सिद्धेश रामदास कदम यांची 15 गुंठे तिथे जागा होती. 15 गुंठे जागा होती. 7/12वरती 15 गुंठे जागा आहे. यांनी मोबदला वसूल कितीचा केला? 18.5 गुंठ्याचा. म्हणजे तिकडे देखील कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून सरकारकडनं अतिरिक्त पैसे उचलले. 45 लाख रुपये त्यांनी त्याचे उचलले आणि त्यावर त्यांनी आता तोच प्लॉट 33 गुंठ्यासाठी त्यांनी एने करायची परवानगी मागितलेली आहे. म्हणजे ज्या प्लॉटचं ॲक्विजिशन झालेलं आहे, ज्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत, तोच प्लॉट आता ते म्हणतात ॲक्विजिशन झालेलं नाही, आम्हाला एनेची परमिशन द्या. म्हणजे सरकारच्या पदावरती बसलेले आहेत. योगेश कदम हे आमदार आहेत. त्यांचा भाऊ आता प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे. रामदास कदम मंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, आमदार होते. म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे, हे तर फक्त मी आज किरीट सोमय्याला सॅम्पल टेस्ट म्हणून 2 केसेस देतोय. असे विविध 12 ते 13 घोटाळे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मी बाहेर काढीन. रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाही आहे. आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केलं आहे. आता काचेची घरं कशी फटाफट फुटतील ही 2 उदाहरणं मी आज किरीट सोमय्यांकडे पाठवतोय. किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा. रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आत टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना, अनिल परब को तो अंदर जाना ही पडेगा, हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं. त्याचबरोबर या प्रकरणाची ईडीची चौकशी देखील किरीट सोमय्याने मागावी. मी काही दिवसांनी रत्नागिरीचे कलेक्टर, SP यांच्याकडे या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार आहे. पण त्याचबरोबर मुंबईतले SRA घोटाळे, मुंबईतल्या भानगडी, प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे, या सगळ्यावरती आता तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या मुलाला देखील प्रदूषण महामंडळ दिलेलं आहे, जे निकषात बसत नाही आहे तरी देखील दिलेलं आहे. आता त्याच्या पाठपुरावा करण्याची गरज आहे. पूर नियंत्रण रेषेच्या आतमधलं बांधकाम जो अध्यक्ष आहे त्याच्या संस्थेने केलेलं आहे. आम्हाला बघायचं आहे की त्याच्या संस्थेची आता काय कारवाई करते. आणि म्हणून ही 2 प्रकरणं आपल्यामार्फत किरीट सोमय्यांकडे पाठवतो. किरीट सोमय्यांनी जर मला वेळ दिला तर मी स्वतः त्यांना समजवायला जाईन. हिंमत असेल तर त्यांनी मला वेळ द्यावा.
मी त्यांना नीट समजून सांगतो हे प्रकरण काय आहे ते, कारण फार ठिकाणी फिरत असतात ते, आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा त्यांनी करावा. अन्यथा नागडा पोपट म्हणून त्यांचा जो काय उल्लेख केला आहे, हा पोपट उडत उडत सगळीकडे फिरतोय. मध्यंतरी त्याला शरम होती म्हणून घरात बसला होता. अरे कमीत कमी आपल्या घरच्यांची तर विचार करा की ज्या पद्धतीने महाराष्ट्राने तुम्हाला बघितलेलं आहे, खरं म्हणजे दुसरा कोण असला असता तर त्याने लाजेने घराच्या बाहेर पडला नसता. पण हा निर्लज्ज माणूस आहे. आम्हाला बघायचं आहे की आता त्याची किती हिंमत आहे आणि किती ताकदीने तो रामदास कदम यांच्या विरोधात लागतो. अशीच काही प्रकरणं किरीट सोमय्याकडे पाठवतो, बघूया त्याची किती ताकद आहे. ती जमीन कोणत्या कारणासाठी ॲक्विजिशन केली सरकारने? ही आता जी जमीन केली ही रोडसाठी केलेली जमीन आहे, जांभुर्डेची. ही रोडसाठी केलेली जमीन आहे आणि म्हणून ही जमीन याची सगळे तुम्हाला 7/12 त्याचे एनएचे कागदपत्र, हे एनए करण्यासाठी केलेले अर्ज, त्याच्यावरती सरकारने उत्तरं दिली, ही सगळे मी आपल्याला पाठवतो. रस्ता करत असताना काय ठराव झाला होता काय, म्हणजे महापालिकेमध्ये असं काही की त्यांनी जे जागा मालक आहेत त्यांना मोबदला मिळतो ना. हे जागा मालक होते ना 15 गुंठ्याचे. 15 गुंठ्याचे मालक असताना 18.5 गुंठ्याचे पैसे घेतले कसे? आणि म्हणून ह्यांनी जे जे काही पाप केलेलं आहे, ह्या पापामध्ये सरकारी यंत्रणांना त्यांनी घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की साई रिसॉर्टमध्ये सरकारी यंत्रणेला हाताशी धरून साई रिसॉर्ट बांधलं गेलं, या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्यांना आत टाकलं, त्यांच्यावरती ईडीचे गुन्हे दाखल केले. आता मला बघायचं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये किती सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई होते, कारण सरकारी कर्मचारी ह्याच्यामध्ये असल्याशिवाय अशा प्रकारचे घोटाळे होऊच शकत नाहीत. जो तुम्ही पहिला मुद्दा मांडला, जे 2014चं प्रकरण मांडलं, रामदास कदम नेमके कोणत्या पदावर? रामदास कदम त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते. नाही, 14ला विरोधी पक्षनेते. हा जो ठराव झाला 2006ला ठराव झाला, त्यावेळेला ते विरोधी पक्षनेते होते. बांधकाम 2014ला झालं आणि त्याचं रिझर्वेशन बदललं 2018ला. 2014 ते 2018 या काळात ते मंत्री होते आणि मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन, आणि 2006ला जेव्हा हे खेड नगर परिषदेचे ठराव झाले त्यावेळेला ते विरोधी पक्षनेते होते. पण वाद किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब आहे. आता वाद असा झालाय की अनिल परब विरुद्ध रामदास कदम आणि किरीट सोमय्याला तुम्ही सांगता की याचा न्यायनिवाडा. हे कसं काय? किरीट सोमय्याने महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायची सुपारी घेतलेली आहे आणि ते सतत भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लागलेले असतात. आणि म्हणून आम्ही किरीट सोमय्यांना हे देतो. तथाकथित महाराष्ट्रातले अण्णा हजारे आहेत आणि म्हणून आमची त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातली अनेक प्रकरणं त्यांनी उघडकीस आणली आहेत. रामदास कदमच का असं प्रश्न? रामदास कदम का? त्याचं कारण असं आहे की रामदास कदम यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खेडच्या फार मोठा पुढाकार घेतला होता. रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना सांगितलं होतं अशा अशा प्रकारे बांधकाम चुकीचं झालेलं आहे, आणि किरीट सोमय्याने ते प्रकरण घेतलं. तथाकथित सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी म्हणून आम्ही पुन्हा किरीट सोमय्यालाच कडे पाठवतोय प्रकरण की तुम्हीच रामदास कदम यांची चौकशी करा. रामदास कदम आणि किरीट सोमय्या म्हणजे ह्यांनी शेण खाल्लंय आणि ते दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात. म्हणून आमची इच्छा आहे की किरीट सोमय्यानेच या प्रकरणात लक्ष घालावं. किरीट सोमय्याने नाही घातलं तर आम्ही बघू. म्हणजे रामदास कदम आणि किरीट सोमय्यांची मिली बघत होती. हे तर रामदास कदम यांनी मान्य केलेलं आहे ना की मी सगळे पुरावे दिलेत म्हणून. तो जो कर्वे नावाचा माणूस होता रामदास कदम यांचा, याने मान्य केलंय सगळीकडे की मीच किरीट सोमय्याला सगळी माहिती दिली रामदास कदम यांच्या माध्यमातून. आणि त्यामुळे आमची किरीट सोमय्याला विनंती आहे, कारण किरीट सोमय्या काल पण गेले होते खेडच्या प्रकरणाचा तपास करायला. तर माझं म्हणणं असं आहे, किरीट सोमय्या एवढं जोरात काम करतायत तर माझ्या वतीने देखील किरीट सोमय्यांनी काम करायला पाहिजे. त्यांना विषय समजला नसेल तर मी समजवायला जाईन त्यांना. तुम्ही सांगितलं की या संदर्भात कलेक्टरकडे मी तक्रार केली आहे, त्याच्या संदर्भात काही उत्तर वगैरे आलेलं काहीच आलेलं नाही आहे. ते लोक कुठली कागद पण देत नाही आहेत, तरी देखील आम्हाला कागद मिळालेली आहेत. याच्या बाबतीत कोर्टात देखील रीट फाईल झालेली आहे. हॉस्पिटल उभारले गेले आहे ना बिल्डिंग तिकडे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्रश्न आहे की जी मुंबईतली उत्तर पश्चिम जागा आहे ज्यात अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तुमचा काय अंदाज आहे की तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी कोण असेल?
शिवसेना, शिंदे की भाजप आमच्यासमोर कोणीही प्रतिस्पर्धी असला तरी मी एवढं तुम्हाला अगदी ठाम सांगतो की ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच जिंकेल. मग कोणी असू दे उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचा असू देत किंवा भारतीय जनता पक्षाचा असू देत, त्यांना पहिलं ठरवतं देत कोण उमेदवार आहेत ते. आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्यांना उमेदवार सापडला नाही आहे. एकमेकाला सांगतायत की उमेदवार द्या म्हणून, पण अजूनही त्यांचा उमेदवार काही ठरत नाही आहे. ही त्यांची शिंदे गटाची मुंबईतली ताकद आहे. पण अनेक नावं चर्चेत होती, ज्यात आधी सुरुवातीला गोविंदा यांचा पक्षप्रवेश झाला, त्यानंतर चर्चा आहे रवींद्र वायकर यांच्या नावाची. काही सिने अभिनेतेही रांगेत आहेत असं म्हटलं जाते. बघा, कार्यकर्ता तर त्यांना मिळत नाही आहे. शेवटी मागतायत कोण? गोविंदा, ज्याच्यावर आम्ही कुठलाही आरोप केलेला नाही आहे. राम नाईक यांनी सांगितलं आहे की त्याने कोणाचे पैसे घेऊन निवडणूक लढवली. हे काय अनिल परबचं किंवा शिवसेनेचं मत नाही. राहिला रवींद्र वायकर कुठल्या नैतिकतेच्या आधारावरती निवडणूक लढवणार आहे हे मला माहीत नाही. शिवसैनिकांना कसा सामोरं जाईल मला माहीत नाही. आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो. गोविंदा असो, रवींद्र वायकर असो किंवा आणखीन कोणी असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जागा जिंकणार हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो. अमोल कीर्तीकर यांना ईडीचं समन्स पुन्हा एकदा आलं आहे आणि ते वारंवार केंद्रीय यंत्रणेचा दबाव त्यांच्यावर निर्माण. दबाव तर आहेच ना त्यांच्यावरती, पण ह्या दबावात पण ते देखील सही सलामत बाहेर पडतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे दबाव जरी असला तरी वस्तुस्थिती जातील ईडीच्या समोर आणि सांगतील आणि त्यानंतर इलेक्शन लढतील ते. मोठी कारवाई झाली अमोल कीर्तीकरांविरोधात, तर उमेदवार बदलण्यासंदर्भात काही नाही. याच्या बाबतीत आम्ही कशाला निगेटिव्ह विचार करू. आम्ही आजही अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. अमोल कीर्तीकर हेच आमचे उमेदवार आहेत आणि अमोल कीर्तीकर हेच निवडणूक लढतील आणि जिंकतील असा मला विश्वास आहे. परब साहेब, एकनाथ शिंदेंनी 28 तारखेला 8 उमेदवारांची घोषणा केली होती. आज तारीख 2 आहे. गेल्या काही दिवसांपासून, गेल्या 4 दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंवर ह्या 8 पैकी 2 उमेदवार बदलण्याचा मोठा दबाव तयार झालेला आहे. त्यामध्ये धैर्यशील माने हातकणंगलेचे आणि हिंगोलीचे हेमंत पाटील आहेत. तर नामुष्की आलेली असं तुम्हाला वाटतं? बघा, मला एवढंच माहिती आहे, मी त्यावेळेपासूनचं या सगळ्या गोष्टी फार बारकाईने बघतोय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 13 खासदार गेले, या 13 खासदारांना अभय दिलं होतं की तुम्हाला पुन्हा खासदार मी करणारच. आणि तुमच्यापैकी आणि 40-50 आमदार जे त्यांच्यासोबत गेलेत, हे सगळे आमदार परत निवडून आणण्याची शपथ ही एकनाथ शिंदेनी घेतली होती. त्यासोबत त्याने असं देखील म्हटलं होतं की जर ह्यांच्यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईन, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्यांनी शेतीची अवजारं जरा धार काढून ठेवावीत. त्याचं कारण असं आहे की आत्ताच तुमानेची उमेदवारी कापली त्यांनी. अजूनही बरेचसे उमेदवार वेटिंगमध्ये आहेत. नाशिकची जागा मिळेल की नाही माहीत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता जे ज्या प्रेमाने एकनाथ शिंदेबरोबर गेलेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आमचं म्हणणं आहे आहे कमीत कमी 13 जागा तर राखा पहिल्या, नंतर मग उमेदवाराचं भवितव्य, त्याच्यानंतर निवडणूक, त्याच्यानंतर जिंकणं, त्याच्यानंतर राजीनामा, हा सिक्वेन्स आहे. आता पहिल्या टप्प्यातच गळपटलेत ते. आजही 13च्या 13 जागा राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. 13 जागा राखू शकतील की नाही या बाबतीत साशंक आहेत. आणि जर 13 जागा राखू शकले नाहीत तर मग काय करणार? रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पण तीच परिस्थिती पाहायला मिळते. नारायण राणे यांनी प्रचाराचा शुभारंभ आहे तो उद्यापासून सुरू केलेला आहे. दुसरीकडे उदय सामंत असं म्हणतात की त्या जागेवर आमचाच दावा आहे, ती आधीपासून जागा शिवसेनेकडेच होती आणि ती जागा आमच्याकडेच राहील. एकमत होत नाहीये. नाही, हे तर आम्हाला तुमच्या माध्यमातूनच कळतंय की एकमत होत नाही आहे. लोकमत तर गमावूनच बसलेले आहेत, पण एकमत तर कमीत कमी होऊ देत. त्यामुळे माझं असं म्हणणं असं आहे की पहिलं त्यांना आपसात ठरवू देत की कोणी कुठल्या जागा लढायच्या. एकनाथ शिंदे ज्या स्वाभिमानाने गेले, बाळासाहेबांचे विचार घेऊन गेलेत, बाळासाहेबांनी अशा जर बार्गेनिंगला लात मारली असती. ठाण्याच्या जागेसाठी यांना संघर्ष करावा लागतोय. जी ठाण्याची जागा आनंद दिघे साहेबांनी
प्रतिष्ठेने खेचून आणली होती. त्या जागेसाठी यांचा घामटा निघतोय. आता अशा परिस्थितीत कुठे गेला स्वाभिमान, कुठे गेला बाळासाहेबांचे विचार? जर तुम्हाला फरफटत नेते आहे BJP आणि तुम्ही फरफटत जाताय, तुम्ही आम्हाला काय म्हणून सल्ले देताय? त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की पहिले तुम्ही तुमच्या 13 जागा राखा, त्या जिंका. तुम्ही सगळ्या जिंकून आणाल अशी ताकद आहे तुमची, असं तुम्ही चित्र उभं केलं आहे. नाही आल्या निवडून तर तुम्ही राजीनामा देणार हे देखील सांगितलेलं आहे. आणि तुम्ही नेहमी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहात. तर महाराजांच्या पायाची शपथ घेऊन तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, याच्यातला एकही जर पडला तर. कारण तुमच्या ह्या शपथेला भुलून खासदार आणि आमदार तुमच्याकडे आलेत. सर, सर्वेच्या नावाखाली जागा वाटोमध्ये फसवलं जात आहे भाजपकडून शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. कसं पाहताय तुम्ही? नाही, मी कसं पाहणार आहे? मला जसं पाहायचं तसंच मी पाहतोय. त्यांनी बघायचं आहे कसं ते. त्यांना सर्वे ह्या सगळ्या गोष्टी शिवसेनेत नव्हत्या. शिवसैनिकाला उमेदवारी मिळायची. संजय शिरसाटला उमेदवारी कशी मिळाली? शिवसैनिक होता म्हणूनच मिळाली ना, का कुठल्या सर्वेवरनं मिळाली? आणि शिवसैनिक म्हणून त्याचा सन्मान केला गेला. साधा एक कार्यकर्ता होता, तो एवढ्या मोठ्या पदाला शिवसेनेमुळे गेला. तिथे कुठलाही सर्वे त्याचा बघितला नव्हता. आता कळेल त्यांना की ह्या शिवसेनेत आणि त्या शिवसेनेत काय फरक आहे. तो काही खासदार आणि आमदारांना डावललं जात आहे, त्यामुळे काही जागांवरती आता तिन्हा रिमा झाला. मग याच्यामध्ये पक्षप्रमुखांची त्यांच्या हिंमतीचा आता कस लागणार आहे. ज्या जागा त्यांच्या होत्या त्या त्यांना जागा मिळाल्याच पाहिजेत. सर्वे जर निगेटिव्ह होता, मग मागच्या वेळेला कसे निवडून आले? मागच्या वेळेला त्यांचं म्हणणं होतं ना, मोदींच्या चेहऱ्यामुळे निवडून आले. मग ह्या वेळेला मोदींच्या चेहऱ्यामुळे निवडून यायची हिंमत का नाही त्यांच्यात? सुरेश नवले जे शिवसेनेचे माजी मंत्री झाले, ते म्हणतात की मित्रपक्षांना संपवणं हा भाजपचा पहिल्यापासूनचा उद्देश राहिलेला आहे आणि तेच आता एकनाथ शिंदेबरोबर करतात, जे स्वतः सुरेश नवले एकनाथ शिंदेसोबत आहेत. हे हळूहळू त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे. आणि जसं जसं लक्षात येईल तसं तसं एक एक बोलायला लागतील. काही खासदार आमदार असे आहेत की ज्यांना आता पश्चाताप होतो आहे की भाजपकडनं म्हणजे आपलं राजकीय कारकीर्द संपवण्यात येते आणि हेच खासदार आमदार आहे हे आपल्या संपर्कात देखील येण्याचा प्रयत्न करतात. मग यात तथ्य आहे का? नाही, याच्या बाबतीत मी आता काहीच बोलू इच्छित नाही. पहिले त्यांना चांगले ते ज्या सुखाने, ज्या स्वाभिमानाने जे 50 खोके घेऊन गेलेले आहेत ते पहिले रिचू देत. स्वाभिमान त्यांचा कळू देत. बाळासाहेबांचा वारसा जो घेऊन गेलेले आहेत त्याची त्यांना पूर्ण आठवण होऊ देत. या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेतील काय करायचं. मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत का या सर्वांसाठी? उत्तर मध्य मुंबईतून मुस्लिम उमेदवार द्यावा अशी काँग्रेसची मागणी आहे. उत्तर मध्य काँग्रेस काही मागणी करू शकते. त्यांच्या वाट्याला जर मतदारसंघ गेला तर उमेदवार कोण द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे ना. पण मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत का? आमदार खासदारांना मातोश्रीचे दरवाजे उघडे असतील का? दरवाजा कोणासाठी उघडायचा, कोणासाठी उघडायचा नाही याचे निर्णय पक्षप्रमुख घेतात. आणि पक्षप्रमुखांनी याच्या बाबतीतली आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केलेली आहे. एक विषय होता की मध्यंतरी राज ठाकरेंनी दिल्लीत अमित शहाची भेट घेतली होती असं म्हटलं जाते. अजून राज ठाकरेंनी निर्णय तर जाहीर केला नाहीये, पण म्हटलं जाते की कदाचित मनसेचा महायुतीत सहभाग असेल. भाजप किंवा महायुतीची स्ट्रॅटेजी अशी दिसते की मराठी मतांचं ध्रुवीकरण व्हावं. तुम्हाला असं वाटतं का की मनसे महायुतीत सहभागी झाल्याने शिवसेनेच्या उमेदवारांना काही फटका बसू शकतो? किंवा आम्हाला असं वाटतं की मराठी मतांसाठी कदाचित ते करतील असं तुम्ही जे सांगताय लॉजिक. ज्या जैन लोकांच्या ठिकाणी त्यांनी मासे बाजार भरवले, कोंबड्या कापल्या, मटण वाटलं, उत्तर भारतीयांना मारून मारून पळवले, या मतांच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष काय उत्तर देणार त्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. आम्हाला राज ठाकरे युतीत त्यांच्या महायुतीत जाऊ नये हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही लढाईला सज्ज आहोत. कोण कोणाबरोबर जातंय, कोण कोणाबरोबर राहील याची चिंता आम्ही का करावी. आम्ही आमच्या पक्षाचा विचार करतो. आमचे खासदार कसे निवडून येतील याचा विचार करतो. गणित काय ती लोक ठरवतात. लोकांच्या बरोबर लक्षात असतो कोण कधी काय बोललंय, कोणी कधी काय केलंय.
आणि लोकसभेचा किंवा विधानसभेचा कॉर्पोरेशनचा मतांचा निर्णय हा शेवटी जनतेच्या हातात आहे. तिथे राजकीय पक्षाची गणितं नुसती कागदावरती असतात. जो कागद बॅलेटच्या रूपाने जो जातो आतमध्ये किंवा जे मशीनच्या रूपाने बटन दाबलं जातं ते लोक ठरवतात. 17 मे रोजी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये सभा घ्यावी यासाठी तुमच्या पक्षाकडनं देखील अर्ज गेलेला आहे आणि मनसेकडनं देखील अर्ज गेलेला आहे. महापालिकेकडे एकाच वेळेला एकाच दिवशी दोघांची अर्ज आलेले आहे. आमचा अर्ज फार अगोदर गेलेला आहे. आम्ही खूप अगोदरच अर्ज करून ठेवला आहे. ज्या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी ताबडतोब आम्ही अर्ज केलेला आहे. मला असं वाटत नाही की त्याच्या अगोदर कोणी अर्ज दाखल केला असेल. मात्र त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की अर्ज आम्ही पहिला दाखल केला आहे. जर अर्ज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आला असेल तर आम्हाला आमचा अर्ज का घेतला असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2017ला देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान अशीच परिस्थिती झालेली. तेव्हा शिवसेनेला मैदान भेटलं होतं आणि राज ठाकरे यांनी कबूतरखाना इथे रस्त्यावर सभा घेतली होती. मग जर आता मनसेला जर हे मैदान भेटलं तर शिवसेना कुठे सभा घेईल? नाही, पहिली गोष्ट तर महानगरपालिकेला निर्णय घेऊ देत ना, मग त्याच्यावरती चर्चा करू ना. पहिलं महानगरपालिका काय निर्णय घेते, कशाच्या आधारे आमचं डावलते. जसं मागच्या वेळेला त्यांनी खोट्या एंट्री करून सदा सरवटकरांचा अर्ज घेतला होता, पण तो मी तिथे जाऊन पकडला आणि त्या खोट्या एंट्रीज ज्या वेळेला उघड झाल्या त्यावेळेला आम्हाला दिला. तसं आत्ता काही खोटं काम केलं असेल तर मी जाऊन तपासीन. सर, एकनाथ शिंदे को लगातार देख रहे हैं कि जुमोली जैसी सीट है, वहाँ पर लगातार उन पर दबाव बनाया जा रहा है कि आप कैंडिडेट जो है उनको वापस ले. ये जो वहाँ जाने के बाद की जो स्थिति है, या बीजेपी का दबाव तंत्र है उसके चलते सारा कुछ हो रहा है? अब हेमंत पाटिल को पता चलेगा कि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धव साहब, मातोश्री क्या थी, और शिवसेना जो अभी एकनाथ शिंदे के नेतृत्व में काम कर रही है वो क्या है. वंचितने जे उमेदवार जाहीर केले त्या सर्व वंचितने जे उमेदवार जाहीर केले त्या सर्व उमेदवारांच्या समोर त्यांच्या जातीचा उल्लेख केलेला आहे. निवडणुकीमध्ये बघा, निवडणुकीत जातीचं ध्रुवीकरण असं करता येत नाही. हा कायदेशीर आचारसंहितेचा भंग आहे. प्रश्न असा आहे की वंचितने हे जे काही उमेदवार जाहीर केले आहेत, आमची आजही अपेक्षा आहे की वंचित महाविकास आघाडीमध्ये तिचा समावेश होईल. त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न देखील चालू आहेत. अजूनही काही प्रयत्न सोडलेले नाहीत, परंतु त्यांच्या मनात काय याचा अंदाज आम्हाला नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय काय असेल शेवटच्या क्षणाला, अजूनही प्रक्रिया सगळ्या व्हायला बराच वेळ आहे. या सगळ्या गोष्टीला अजूनही बराच कालावधी आहे. त्यामुळे या पुढच्या काही दिवसात काय निर्णय होतात ते बघू. दूसरा ये कि हम देख रहे हैं कि उस्मानाबाद की जो सीट है खास वहाँ पे भी बीजेपी अजित पवार को हुई, जबकि आप सीट थे, हालांकि आपके पास उमराज है, लेकिन वहाँ पे भी क्लेम शिंदे को छोड़ना पड़ रहा है. हर जगह जो क्लेम था वो क्लेम वो छोड़ रहे हैं. देखो, ऐसा नजर आ रही है. ये बीजेपी की स्ट्रेटजी है. आहिस्ता 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 एक दिन एकनाथ शिंदे को महाराष्ट्र के पॉलिटिकल ग्राफ से वो लोग निकाल देंगे. सर, लेकिन जिस प्रकार जब 2.5 साल पहले ये सरकार बनी थी तभी एकनाथ शिंदे इन्होंने वादे किए थे एमपीज को, एमएलएस को कि उनकी सीटें जो है वो उनको मिल जाएगी और 100% चुनकर मिलाएंगे. लेकिन नहीं चुन के लाया तो रेजिग्नेशन देंगे और गांव में खेती करने के लिए जाएंगे. जी, लेकिन बहुत सारी चीजों को लेकर एडजस्टमेंट हो रही है या काफी सारे एमपीज को जो है वो अपनी सीट गंवानी पड़ रही है. मुझे नहीं लगता है कि उनमें इतनी ताकत है कि बीजेपी के जो शीर्षस्थ नेता है दिल्ली में बैठे हुए, उनके सामने जाके झगड़ के ये सीट बरकरार रखने की. तो जो बीजेपी बोलेगी वो तो उनको सुनना ही होगा. नहीं सुनेंगे तो उसके क्या नतीजे निकलेंगे उसकी उनको पूरी जानकारी है. लेकिन जिस प्रकार हेमंत पाटिल नाराज नजर आ रहे हैं, काफी सारे एमपीज नाराज नजर आ रहे हैं. वो सब एमपीओं को जिनको टिकट नहीं मिलेगा उनको हमारी तरफ से शुभकामनाएं. क्या उद्धव ठाकरे गुट के दरवाजे उनके लिए खुले? क्यों खुलेंगे? हमने तो अपने कैंडिडेट वहाँ पर डिक्लेयर कर दिए हैं. सोचेंगे कॉर्पोरेशन में होगा. को आपने चैलेंज किया, ये चैलेंज क्या बीजेपी के नाराज एमपी जो है वो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के संपर्क में है क्या मिलने की? उसके बारे में मैं कुछ जानता नहीं हूँ और मैं कुछ इसके बारे में बात करना भी नहीं चाहता हूँ,
क्योंकि इसके बारे में शिवसेना के पक्ष प्रमुख ने अपना निर्णय जाहिर किया हुआ है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हमेशा छत्रपति शिवाजी महाराज की कसम लेकर आगे बढ़ते हैं। इस मामले में उन्होंने यही किया था कि सारे लोग जो है उनके साथ आए, उन्हें सभी को सम्मान दिया जाएगा, उनको सीट दी जाएगी। वही मैं कह रहा हूँ कि एकनाथ शिंदे जी ने जो 13 MP 50 MLA ये जब उनके साथ में गए, उनको ये कहा कि मैं आपकी सीट को अपने पास ही रखूँगा, आपको फिर से चुन के लाऊंगा, इस विश्वास के साथ में ये MP और MLAs उनके साथ में गए। 50 खोखे की बात है, वो तो अभी मालूम नहीं कि उसका क्या हुआ, लेकिन जिस विश्वास को लेके वो MPs और MLA उनके साथ में गए, अब हम देख रहे हैं कि एकनाथ शिंदे छत्रपति शिवाजी महाराज की कसम लेके ये सब चीज़ें करते हैं, ऐसा दावा वो करते हैं। अब ये 13 सीटें खुद के पास रखना, 13 सीटों में जो MPs उनके पास में आया उनको फिर से MP बनाना, 50 MLA को फिर से 50 MLA को MLA बनाना, ये सब एकनाथ शिंदे जी का भी ये कर्तव्य है। उन्होंने कहा था कि अगर ये मैं नहीं करूँगा, एक भी मेरा MP या MLA अगर हारेगा तो मैं रेजिग्नेशन दे दूंगा और गांव में खेती करने के लिए चला जाऊंगा। आपके पास में उसके वीडियो फुटेज होंगे। अब हमारा कहना ऐसा है, अभी तुमाने को तो सीट दी ही नहीं, इसका मतलब तुमाने का चैप्टर क्लोज हो गया। बहुत सारे MP अभी भी वेटिंग लिस्ट पे है। हेमंत पाटिल को बदलने की बात चल रही है, भावना गौड़ी को टिकट नहीं है, हेमंत गोडसे को टिकट नहीं है। जिस ठाणे के सीट को दिघे साहब ने बहुत प्रतिष्ठा से शिवसेना के पास लाया था और जितवाया था बार बार, उस ठाणे के सीट के लेके उनको झगड़ना पड़ रहा है। तो इसका मतलब बीजेपी उनको खींच के लेके जा रही है, बीजेपी के दावे पे वो खींच के जा रहे हैं। उनमें अभी देखते हैं कितनी हिम्मत है ये 13 MP लोगों को चुन के लाने की और 50 MLA लोगों को चुन के लाने की। अगर नहीं आए तो अपना वादा पूरा करते हैं कि नहीं, ये देखना भी आगे वाले समय में बहुत इंटरेस्टिंग सब्जेक्ट है। कल्याण डोंबिवली की जो सीट है, खासकर श्रीकांत शिंदे जहाँ से MP, वहाँ पे भी इस तरह के समीकरण बन रहे हैं कि लगातार बीजेपी वहाँ पे पेनिट्रेट होती नजर आ रही, वहाँ पे अपना देखो बीजेपी ये गुट को खा जाएगी, जो दिख रहा है वो एक एक सीटें निकालते ले रहे हैं। अब MP के 13 सीटों के लिए आज ये हालत है, आगे चल के 50 सीटों के लिए क्या होने वाला है उसका ये ट्रेलर है। जो कल फडणवीस साहब ने कहा ना, ये तो ट्रेलर है, तो ये ट्रेलर है MP के सीटों का बंटवारा, ये ट्रेलर है। अब एक्चुअल पिक्चर विधानसभा में दिखेगा कि कितनी सीटें इनको मिलेगी। उत्तर पश्चिम को लेकर अभी भी पेच जारी है, क्योंकि गोविंदा को वो सीट देने की बात कर रहे हैं, दूसरी जगह रविंद्र वाइकर का नाम आ रहा है, शरद पोंक्षे का नाम आ रहा है, कलाकारों को मैदान में उतारने की कोशिश हो रही है। उनको खुद का कार्यकर्ता तो मिल नहीं रहा है। बहुत बड़ी बड़ी बातें की थी, बाला साहब का वारसा लेके हम गए हैं, लेकिन एक कैंडिडेट ढूंढ नहीं पा रहे उत्तर पश्चिम में। गोविंदा जी को उन्होंने रिक्वेस्ट की, राम नाईक साहब ने गोविंदा के बारे में जो बातें कही वो हमने नहीं कही, राम नाईक साहब ने कही। अब जो हमारे में से जो गए हैं वहाँ पर वाइकर, उनको उतारने की बात चल रही है। मैं सबका स्वागत करता हूँ, लेकिन मैं इतना दावे के साथ कहता हूँ, उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट ही जीतेगा, फिर सामने से कोई भी आने दो। लेकिन अमोल कीर्तिकर के बारे में अगर देखें तो ईडी का समन बार बार आता हुआ नजर आ रहा है, मुश्किलें बढ़ते हुए नजर आ रही है, तो ये सभी मुश्किलों का सामना करके अमोल कीर्तिकर लोकसभा में खासदार बनेंगे। सर महायुति में खासकर महाविकास आघाड़ी से बात कुछ नाराजगी आप में भी, कांग्रेस बार बार कहती है कम से कम एक सीट आप उनको मुंबई से दे दीजिए, शिवसेना का कैडर जरूर है लेकिन ताकत हमारी भी। उसके बारे में जो निर्णय करना है वो वरिष्ठ स्तर पे हो जाएगा और उसका निर्णय हो जाएगा। दुसरी यादी कधी खासकर हम बात करें तुमची दुसरी यादी कधी? लवकरच येईल। जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली होती। ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे का? आज त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली। जिस प्रकार सरकार ने कहा था कि यहाँ में
महाराष्ट्र में किसी को लूट का सामना नहीं करना पड़ेगा, लेकिन द स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी आज भी मीरा भाईंदर के लोगों की लूट करते हुए नजर आ रही है, जिसका इन्वेस्टिगेशन जी न्यूज ने किया था। सर क्या कहेंगे इस मामले को लेकर, क्योंकि विखे पाटिल बोल रहे हैं कि केस अभी भी जारी है लेकिन कोई सुलझा नहीं नजर आ रहा। यही है, आप लोग सिर्फ मसले सामने लाते जाओ, वो लोग वो मसले को रफा दफा करेंगे और लोगों को चुना लगाने का काम कर देंगे। भाजपचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली आहे। ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा देखील आहे। भाजपने त्यांचं तिकीट नाकारलं होतं ऐन वेळेला। यावरती पक्षप्रमुख निर्णय घेतील, कोणाला तिकीट द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं नाही याचा निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील। उन्मेष पाटील संजय राऊत यांची भेट घेत आहेत। पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याच्यामध्ये। साहब आपने किरीट सोमैया को चैलेंज किया है, वो चैलेंज क्या है और क्यों कर रहे हो आप? किरीट सोमैया को मैंने ये चैलेंज किया है क्योंकि किरीट सोमैया बहुत सारे भ्रष्टाचारों के प्रकरण में ईडी में, सीबीआई में, कल वो रत्नागिरी में गए थे और रत्नागिरी में उन्होंने मेरे पे कुछ आरोप किए। उस आरोपों का जवाब तो हाईकोर्ट में ऑलरेडी हो चुका है। मैं किरीट सोमैया को उस बारे में कोई जवाब देना नहीं चाहता हूँ, लेकिन किरीट सोमैया को मैंने ये चैलेंज किया है कि जैसे मैंने आज 2 इश्यूज़ किरीट सोमैया को मैं भेज रहा हूँ, जिसमें एक इशू है खेड़ में, खेड़ नगर पालिका की जो एक जगह है 1600 मीटर की, उस मीटर पे, उस ज़मीन पे जो रिज़र्वेशन था वो ग्रीन जोन का रिज़र्वेशन था, लेकिन रिज़र्वेशन छुपा के शिवतेज आरोग्य संस्था, जिसके अध्यक्ष तत्कालीन मिनिस्टर रामदास कदम, अपोजिशन लीडर रामदास कदम और उनके 2 बेटे उसके संचालक हैं, इन्होंने खेड़ नगर पालिका से जो प्रस्ताव पारित किया वो रिजर्वेशन को छुपा के किया हुआ है। इसमें अधिकारी भी शामिल है और इस प्लॉट को उन्होंने हड़प किया है। उसमें जो परमिशंस लेनी है उस परमिशंस को फ्रॉड तरीके से लिया है, जिसमें जो रिजर्वेशन देने की, जो प्लॉट देने की प्रोसेस है वो 3 साल, बाद में 7 साल का एक्सटेंशन मिलता है। इन्होंने 9 साल और उसको 99 ईयर्स के लिए उसका लीज बढ़ा दिया है और वो प्लॉट हड़प कर लिया है। दूसरी बात, उसमें जो शासन ने रेंट लगाया था 100 रुपया प्रति महीना, इन्होंने 100 रुपया प्रति साल कर दिया है। तो अलग अलग तरह से खेड़ नगर पालिका ने इसके प्रस्तावों को दबाव में आके गलत तरीके से किया। इसमें गवर्नमेंट के कुछ कर्मचारी भी शामिल है जिन्होंने इस फ्रॉड को पूरी तरह से सपोर्ट किया है। मेरी किरीट सोमैया से मांग है कि जिस तरह से साई रिसोर्ट के बारे में, हसन मुशर्रफ के बारे में, अजित पवार के बारे में, वायकर के बारे में, अर्जुन खोतकर के बारे में, भावना गौड़ी के बारे में, जिन्होंने वैसा काम किया उसी तरह से काम वो रामदास कदम के लिए करेंगे क्या? अगर उसमें हिम्मत है तो ये इंक्वायरी वो आगे लेके जाना चाहिए। वो नहीं गएंगे तो वे मैं जाऊंगा। दूसरा ये इशू है कि खेड़ में जाम्बुर्डे करके गांव है और उस गांव में जो एक्विजिशन हुआ था, लैंड एक्विजिशन, जिसमें योगेश रामदास कदम, सिद्धेश रामदास कदम, इनके नाम से 15 गुंठा ज़मीन थी, लेकिन उसका जो एक्विजिशन कॉस्ट है वो 18.5 गुंठे का उन्होंने ले लिया और वो लेने के बाद 33 गुंठा को उन्होंने अभी एनए के लिए एप्लीकेशन किया है। इसका मतलब गवर्नमेंट से एक प्रकार से लूट से पैसा लिया, लूट का पैसा खाने के बाद में फिर से उसी ज़मीन को एनए के लिए परमिशन दे दिया है। सो ये सिर्फ 2 इशू अभी मैं किरीट सोमैया के पास भेजता हूँ। मेरे पास में बहुत सारे इश्यूज़ हैं, आने वाले समय में ये इश्यूज़ आते रहेंगे। जैसे मुंबई के एसआरए घोटाले हैं, खेड़ में ऐसे बहुत सारी चीज़ें हैं, जिस चीज़ों को अभी एक आगे लाएंगे। मैं किरीट सोमैया को आह्वान करता हूँ, अगर उसको ये समझ में नहीं आता है तो मुझे थोड़ा समय दे दे, मैं उसको समझाने जाऊँगा। उसको जो चीज़ों की मदद चाहिए वो मैं करूँगा। मुझे देखना है उसकी हिम्मत क्या है, क्योंकि उसको हम लोग मराठी में नागड़ा पोपट कहते हैं। तो ये पोपट कितना उड़ता है, इस पोपट के पर में कितनी ताकत है,
वो अभी इस बहाने देखनी है। सर, प्रकाश आंबेडकर ने अपने कैंडिडेट डिक्लेयर करने के बाद उन्होंने कहा है कि कांग्रेस जो है कुछ सीटों पे उनको सपोर्ट कर रही है, लेकिन एक आरोप गंभीर लगा है कि नाना पटोले जो है वो बीजेपी को सपोर्ट कर रहे हैं, तो उसके ऊपर आप क्या कहना है? इसके बारे में नाना पटोले ने कल खुलासा किया हुआ है और मुझे ऐसे लगता है कि वो दोनों के बीच में का इशू है, उसके बारे में मैंने कुछ कहना ठीक नहीं होगा। लेकिन अकोला की सीट में जहाँ पे हमेशा प्रकाश अम्बेडकर की बात करती है 7 सीट पे वो मदद करने के लिए तैयार है, ऐसे में अकोला में ही कांग्रेस ने कल कैंडिडेट दे दिया है। तो अब इशू ऐसा है कि प्रकाश अम्बेडकर जी को हम चाहते हैं कि वो महायुति में आए। अब उनकी इच्छा है कि नहीं है मुझे मालूम नहीं है। जैसे जैसे आगे दिन बढ़ते जाएंगे पॉलिटिकल पार्टियों को अपने अपने निर्णय लेने पड़ेंगे, तो अभी देखते हैं उसमें कैसा निर्णय होता है। आप निर्णय लेंगे, लेकिन जिन सीटों पे 2019 में डैमेज हुआ था रिपीट हो, इसीलिए हम कोशिश कर रहे हैं कि ऐसा डैमेज फिर से होना नहीं चाहिए और इसलिए हम बार बार कोशिश कर रहे हैं कि प्रकाश जी हमारे साथ में आए। अब उनका निर्णय वो लेंगे, हम तो लेंगे नहीं। हम तो कोशिश करेंगे, कोशिश करना हमारे हाथ में है, निर्णय लेना उनके हाथ में है। सातारा की सीट पे आपको लगता है पृथ्वीराज चौहान एक कैंडिडेट अच्छे नहीं, मैं अभी कौन सी सीट में क्या होने वाला है, कैसे होगा, ये इसका बारे में मैं निर्णय, वैसे हैं क्योंकि ऐसा है कि हर पार्टी अपना अपना कैंडिडेट डिसीजन ले रही है। जब किसी को कैंडिडेट बनाती है तो उसके बारे में प्लस माइनस सब चीज़ें देके पार्टी डिसीजन लेती है और कांग्रेस के बारे में, कैंडिडेट के बारे में बात करने का मुझे कोई हक नहीं है। सर, आपको लगता है कि क्या कांग्रेस के कुछ नेता जो है वो बीजेपी को इनडायरेक्टली जो है वो सपोर्ट? नहीं, इसके बारे में मैं कैसे बताऊं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।